फोन नाही उचलून राहिली गड्या. पार्वती फोन नाही उचलून राहिली. झोपली गिपली का बाबा? हॅलो. हा हॅलो, बोल वो गंगा अक्का. हा पार्वती पार्वती पार्वती, किती वेळ तुला फोन लावून राहिली. बस अशी रिंग चालली, उचलून नाही राहिली. झोपली होती वाटते बापा. लग्न घर आणि झोपली होती का बापा? हा, लग्नाची काम की नाही करावं लागत का तुझे? आता काय राहिलं लग्न? आता 8 दिवसावर लग्न राहिलं पुरीचं. नाही हो बापा अक्का, झोपली नव्हती बापा, मी झोपली नव्हती. अहो बापा अक्का, तिकडे होतो, तिकडल्या खोलीत होतो. या तेजू नको नाही साड्या आणल्या का लग्नाच्या, त्याच्यावर ते चालू होतं तिचं कोणत्या डिझाईनचा ब्लाऊज शिवून कोणतं काय करू ते दाखवून राहिली होती मध्ये. तर दोघी मारे की तेच पाहून राहिलो होतो. आता आलो, मग आवाज आला आता आलो, उचलला आता फोन. आता 8 दिवसावर लग्न राहिलं बाई माया पोरीचं. तू कोण येत होतं? तू सून पोरगा लगे जय बुवा कधी येतात लग्नाले? कधी येतात म्हटलं पोरीच्या? का वक्तावर येतात का काय बाबा पाहुण्यासारखी? येऊ ना आता, येऊ ना. पहिले पहिले तेजूला न्या लागेल ना माया घरी. तिचं केळवण करेली न्या लागेल नाही माया घरी. हो, तिया घरी न्या लागेल ना पहिले केळवण करेली. पहिले मामा नेतच ती केळवण आले, पहिले मामा नेतच ती केळवण आले. तर आता कसं मग तू नेतो? मामाचा काही मामीचा काही फोनही नाही आहे. मंगलाचा मनोहरचा काहीच फोन नाही आहे. जाऊ दे, तुला माहिती आहे मंगली कशी वय वय चय चय आहे तर धरलीतच नाही आहे आपली भाऊजाई. जाऊ दे, आपली माय असती म्हणजे आपला अधिकार राहिला असता. आता आपली मायच नाही आहे तर काय रुसतं भाऊजाईवर. जाऊ दे, मी घेऊन येतो ना, मी मोठी मावशी आहे, मी घेऊन येतो. कधी पाठवू मग घ्यायले? मंगेशले योगेशले पाठवून देईन. दोघांपैकी एका भावाले पाहून पाठवून देईन. कधी पाठवू घ्यायले? उद्या पाठवू काय? थांब बापा, मला विचारू दे तिथे. अव तेजू, मावशीच्या घरी जायला लागतं तुला केळवण आले मावशीच्या घरी. कधी कधी पाठवू म्हणते घ्यायले योगेशले मंगेशले योगेशले? कधी पाठवू म्हणते? आई उद्याच बोलावून घ्या दादाला, मग अजून माझं होणार नाही. हां बरं बरं, उद्या म्हणते वा अक्का, उद्या म्हणते ते, उद्या पाठवून दे म्हणते. उद्या दे मग पाठवून पोराई दे. हां बरं बरं, उद्या पाठवून देतो. उद्या पाठवून देतो मग. हां उद्या देतो पाठवून मी. प्रियाची आई आहे, थांबून ठेवले माझ्या बाईले. जातोच करत त्या बाई. म्हटलं थांबा आता, इकडून इकडंच लग्नाला चालला म्हटलं माया संग. असं काय? हो, आम्ही पेशाला फोन करीन येईन बाईले तसा. हो बरं केलं, थांबून ठेवलं. उद्या पाठवून दे मग. बरं, बाकी सगळं ठीक आहे ना? हो अक्का, सगळं ठीक आहे. हां हां, ठेवतो मग अक्का. हो ठेव. उद्या चालली जाय मग तेजू. उद्या येऊन रात्री दादा घ्यायला. उद्या चालली जाय मग. मावशीच्या घरी चालली जाय उद्या. हो मम्मी, उद्या चालली जाते मग मी, नंतर होणार नाही माझं. आणि तुम्ही सर्वांना माझी विनंती आहे, म्हणजे सर्व बहिणी भावाले व्हिडिओ पाहणाऱ्याले सगळेले माझी विनंती आहे की आमच्या चॅनलले सबस्क्राईब करा. दोन्ही चॅनलले सबस्क्राईब करा आमच्या. तुम्हाला आमच्या तेजस्विनीचं लग्न पाहायचं असेल आणि तिचा पुढचा संसार पाहायचा असेल तर चॅनलले सबस्क्राईब नक्की करा. दोन्ही चॅनलले सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा व्हिडिओले आणि कमेंट्स करून सांगत जा व्हिडिओ कसे वाटतात तो. खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतो आम्ही. तर सबस्क्राईबचं बटन द्या ना दाबून. तुमचे काही पैसे पटत नाहीत काय नाही सबस्क्राईब केल्यानं. तुमचे काही पैसे कटत नाहीत, मला काही पैसे भेटत नाहीत. नाही तुम्हाला असं वाटत असेल की शांताबाई म्हणते सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, तर याचे काय शांताबाईला पैसेच भेटतात की काय? तर ताई, याचे काहीच पैसे भेटत नसतात, म्हणून तुमचे काही कटत नसतात. तर तेवढं सबस्क्राईबचं बटन दाबून द्या. व्हिडिओ पूर्ण पाहत चला. अरे या फिल्टरले काय झालं? अचानक कसं काय बंद पडलं हे? अर्धा ग्लास भरला, अर्धा भरायचा राहिला. अरे काय झालं? फिल्टर खराब झालं बहुतेक. काय गड्या, अचानक काय झालं काय माहित फिल्टरले? चांगलं सुरू होतं ना, आता सुरू होतं चांगलं, अचानक कसं काय बंद झालं काय माहित? कच्चा बाप्पा सगळा. ताई, छायाताई, ताई, छायाताई, छायाताई, हे फिल्टरले पहा बरं काय झालं तर. फिल्टर अचानक बंद झालं बिचाऱ्यावर. काय झालं प्रियंका? काय झालं प्रियंका? ताई, ते फिल्टर अचानक बंद पडलं ना, काय माहित काय झालं तर. सकाळपर्यंत चालू होतं, आताही अर्धा ग्लास भरला ना अचानकच बंद झालं. काय माहित काय झालं पहा बरं. अरे असं कसं झालं अचानक? दे बरं सरक बरं.
अरे हो गड्या, अचानक बंद झालं हे तर. अरे ते आरोवाल्याला फोन लावा लागेल. हां तर मेकॅनिकल पाठवून ते सांगा लागेल त्याले कसं काय बंद झालं. आता कसं काय, पाण्याची पंचायतीच आहे आता. तर आता खारच पाणी प्यावं लागते आपल्याला. काय अवकात आहे बापा या घरात, काय मी एक एकच हे होऊन राहिलं. जाऊ दे आता, खारच पितो येईपर्यंत. त्याचा नंबर आहे का तुमच्याजवळ? नाही माझ्याजवळ नाही आहे, गोपालदाराजवळच आहे. गोपालदाराचाच तर मित्र आहे तो. गोपालदादाला फोन लावून सांग ना फिल्टर बंद झालं म्हणून. बरं बरं ठीक आहे, फोन लावून सांगते मी त्यांना. काय बापा अवकात आहे खरं. त्या फिल्टरला अचानक काय झालं असेल बरं? काय झालं बा छाया, काय झालं? काहून शिवती आहेस तू? आई बरं झालं तुम्ही आल्या. मी तुम्हाला चहा आता आणूनच राहिली होती. अचानक मला प्रियंकानं आवाज दिला, हे फिल्टर सुरू नाही होऊन राहिलं म्हणे, बंद पडलं, चालू फिल्टर बंद पडलं. हे अर्धा ग्लास भरला, अर्धा भरायचा राहिला म्हणे. फिल्टर बंद पडलं? सकाळी चालू होतं फिल्टर बिचारी. सकाळी चालू होतं, आता अचानक कसं काय बंद झालं? आई सकाळी नाही, आता सध्या चालू होतं ते. हे काय अर्धा ग्लास भरला तिनं, अर्धा रिकामा राहिला. अचानक बंद पडलं म्हणे. अचानक फिल्टर बंद पडलं, चालू फिल्टर बंद पडलं म्हणे. गोपाल दादाला फोन लावायला गेली, ते मेकॅनिकलला पाठवून द्या म्हणे. सांगो माय, आता लग्न घराने असं बंद पडलं काय? सांग आता काय बाई खरं ना. बरं झालं गोपालला फोन लावून मेकॅनिकलला पाठवून दे म्हणा पटकन. काय काय नाही तर लवकर दुरुस्त झालं पाहिजे. मग का प्रियंका लावला का फोन? नाही ना ताई, ते फोनच नाही उचलून राहिले. काय मी काहून, तो खूप बेल चालली. एक काम करू, तुम्ही दुकानात जातो, त्यांच्या दुकानात जातो त्याला डायरेक्ट सांगूनच देतो. नाही हो, दुकानात नको जाऊ, त्याला आवडत नाही दुकानात येणं. राहू दे, काही नको जाऊ, तो अजून कल्ला करीन तुले. अजून दोघं नवरा बायकोची भांडणं. काही कल्ला गिल्ला नाहीत करत, काही येत तिथं. कामानं चालली ना मी, का बिनकामानं चालली काय? जातो मी, फोन उचलत नाहीत काही नाही. जातो त्याला सांगतो, आणि त्याच्याजवळच नंबर आहे त्या मेकॅनिकलचा, बाकी कोणाजवळ नंबरही नाही आहे. जाऊ द्या ना आई, प्रियंका जाऊन पटकन चालली आहे, थांबू नको. मी काय थांबू ताई, माणसं येतोच जाऊन. पाय गेली. त्याला आवडत नाही बरं, त्याला आवडत नाही दुकानात आली हे म्हणजे. काय झालं असेल बापा या फिल्टरला, आता मधाच बंद पडलं आहे बुवार. आता मेकॅनिकल आला की समजे नाही. तुम्हाला चहा देऊ का काढून? हो आण बरं, हालात बसला आम्ही. आण चहा आण काढून, तू घे. हो मी घेतो ना, तुम्हाला आणतो. हा अर्धा गिलास पाणी आता घेऊ का पिऊन मी, की तू घेतो? नाही आई घ्या तुम्ही पिऊन, मला काही तहान नाही आहे. भाऊ तुम्ही माझ्या पैसे दिले नाही भाऊ. माझ्या चहापत्तीचे पैसे तुम्ही दिलेच नाही. तुमच्याकडे 10 किलोचे पैसे झाले भाऊ. आज ये, उद्या ये, परवा ये, टरवा ये, निर्वा ये, माझे पैसे दिले नाहीत तुम्ही. अरे बा गड्या, त्या लायना गड्यापाशी पैसे दिले मी. त्या लायना गडी तुझ्या भाऊ आहे का कोण आहे, तुझ्या का तुझ्या घरचा गडी आहे, त्या तिथं पैसे दिले मी त्याला. तो आलता तू पैसे दिले मी. 2000 रुपये राहिले फक्त माझ्याकडे. 2000 रुपये राहिले आणि ती आज माझ्याजवळ नाही आहेत. मी कायले खोटा बोलू तुझ्या संग? शक्यच नाही आहे भाऊ, ही शक्यच नाही आहे. त्याच्यापाशी दिले असते तर त्या नंबरला म्हटलं असतं, सांगितलं असतं. असं आजपर्यंत झालं नाही. तुमचे आमचे जुने व्यवहार आहे. एवढं खोटं नाही बोलू शकत तो. तुमच्याकडे 10,000 रुपये आहेत भाऊ. 10,000 रुपये तुम्ही देऊन द्या, मोकळं करून टाका मला. म्हणजे तुले काय म्हणायचंय? मी खोटा बोलतो का? एवढा मोठा माणूस मी खोटा बोलतो का? मी आजचा व्यवहार आहे का तुझ्या माया? इतकी वर्ष झाली मी हॉटेल चालून राहिलो, चहाची टपरी चालून राहिलो, मी हॉटेल चालून राहिलो, मी नाश्ता पाणी सगळं मोठी हॉटेल आहे माई. इतके माझे व्यवहार चालतात. पण तू काय तू छटाकभर पैसे घेऊन चालला मोठा सांगायला मध्ये 10,000 रुपये करून राहिला. आज 6 वर्ष झाले आपण व्यवहार करून राहिलो. आज लोक तरी असं झालं काय? आज तू मला एवढा बोलून राहिला. मी तुझ्या गड्यापाशी 2 वेळा 4-4 हजार रुपये दिले. तू त्याला जाऊन विचार तरी, तू जाऊन विचार. माझ्याकडे फक्त 2,000 रुपये आहेत, ते मी तुला इमानदारीनं देईन, ते 4-5 दिवसानंतर देईन. आता माझ्याजवळ पैसे नाही आहेत. अरे काय झालं बडे, ही कोणासोबत भांडून राहिला हा माणूस? हे पाय, तुम्ही मुकाड्यानं पैसे द्या मला. माझ्या डोकं खराब करू नका तुम्ही. 10,000 रुपये तुमच्या देतात जीवाला आले, आणि तुम्ही आता माया गड्याला तुम्ही काय केव्हा राहिले? माया गडी असा गंदे व्यवहार नाही करत तुमच्यासारखे. ओय या बाई, काय 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 बोल राहिले रे तुम्हाला? तू कोणाच्या अंगात राहिला मारली तू? थांबा ना, भांडण नका करू ना कोणासोबत. काय समजलं रे मला? काय समजलं तू मध्ये? काय समजलं तू? अबे तुले बेटा का फाईट मध्ये बेटा मी ते डिनार फेकून देईन. तुला माहित नाही मी कोण आहोत. अरे बापरे, राहू द्या ना, कशाला भांडण करता? भाऊ सोडा बरं, सोडा माझ्या नवऱ्याला सोडा. तू काय आली बघ? तू काय आली? सर निघितून लवकर. काय आली तू इथं? काय आली? काय आली तू इथं? काय आली म्हणजे? भाऊ सोडा बरं त्याला. माझ्या नवऱ्याला सोडा बरं, तुम्ही सोडा माझ्या नवऱ्याला. बाई तुमच्या नवऱ्याला समजून सांगा, या माणसानं, या हरामी माणसानं माझ्या पैसे डुबवली. समजलं काय?
तुम्ही आल्या मधात आडव्या आले तुम्ही म्हणून तुम्ही याला सोडलं मी याला चांगलं धुवून काढतो तुम्ही आज याला जरा समजून सांगा तुम्ही काय याला माझे पैसे डुबले याला माझे पैसे अय तू कोणाला धुवून काढून राहिला बे हा साल्या तू पैसे दिले म्या तू 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 काय माझ्या बायकोशी बोलून राहिला रे तू हा मर्दा आहे तू मर्दा माझ्याशी बोलला तू माझ्याशी बोल ना पैसे काय बोलून राहिला ते पैसे नाही का तुला पैसे अबे छपरिया त्याशी बोलायला लायकीचं नाही आहेस तू माझे पैसे डुबवले साल्या तू आहे कोणाला छपरा म्हणतो बे हा कोणाला छपरा म्हणतो तू अहो राहू द्या ना कोण विनाकारण भांडण करून राहिले हो तुम्ही बाई तो तुमच्यामुळे सोडलं यारे समजून सांगा तुम्ही याले काय सगळं तुमच्यामुळे सोडलं फक्त पाहून घेईन बेटा तुला लक्षात ठेव याद राख काय पाहून घेईन तुझ्याकडं 8 दिवसा टाईम आहे 8 दिवसात जर 10,000 रुपये दिले नाही माय तर तू हॉटेल उघडून फेकून देईन मी समजलं ना बेटा जाय ना बे जाय ना काय करशील तर काय उकडशील माया जाय करा तुला ते चालला मोठा पैसे दिल्यावर नाही म्हणून राहिला हलकट हा आता कसं हो तू तर धमक्या देऊन गेला काय झालं हो असं तू कायले आली बाई तर चमचा कोट्याने तू कायले आली तू सांगितलं ना दुकानात यायचं नाही म्हणून मायावाले कायले आली हो तू हलकटले हो तुम्ही मला कशाला बोलून राहिले तू गेला ना आता तुम्ही मला शिवाय देऊन राहिले मी काय केलं घरचं फिल्टर बंद पडलं म्हणून आली मी फिल्टरवाला तुमचा मित्र आहे ना तुमचा नंबर आहे ना त्याचा म्हणून आली मी तुम्हाला सांगायला तुम्हाला पहिला फोन लावला तुम्ही फोन नाही उचलून राहिले म्हणून मला इथपर्यंत यावं लागलं एवढं कशाला बोलून राहिले मला एवढे फेक्टी टप्परती फिल्टर गेलं चुल्यात इकडे माया मले पडलं हा याले पैसे दिल्यावर हा नाही म्हणून राहिला 10,000 रुपये कुठून आणू मी आता कुठून आणू पहिले माझ्यावर पैशाची तंगी आहे एवढं सायचं दिवस मानच खराब थोडे फिरले माय दिवस मानच बेकार आहे साले कोणते काम करायला जावं गड्ड्यात उतरून राहिलो मी तर अपशकून होऊन राहिला साला हो ना घरात तसंच होऊन राहिलं पैशाची तंगी कधी आजपर्यंत आली नाही पैशाची तंगी आली घरात फिल्टर बंद झालं भांडणं होऊन राहिले जिकडे पा तिकडे सगळं कटकट वाऱ्या होऊन राहिल्या तुमचं बी असंच भांडण झालं तुम्ही काही म्हणा पण किशोरच्या बायकोचा पायगुणच चांगला नाही आहे अपशकुनी आहे ते अपशकुनी देरानी अपशकुनी आहे ती काही चांगला पायगुण नाही आहे तिचा तिचं लग्न ठरल्यापासून सगळं संकट येऊन राहिले आपल्यावर काही नको बोलू कोणाला काही नको बोलू काही बोलतं काय अपशकुनी अशी ते आपलंच काहीतरी चुकलं आपलं ते फिल्टर काय बंद पडायचं होतं ते पडलं मशीन आहे ते पैशाची तंगीच होती सध्या तंगी असतेच यावर्षी दरवर्षी बाबारी उन्हाळ्यात आणि माया तर हा असा हरामी निघाला म्हणून सगळ्या गोष्टी अलग अलग गोष्टी ते एक गोष्ट करून नको जोडू आई बोलतं काय अपशकुनी अशी ते आई पण तुम्ही काही म्हणा पण तिचा पायगुणच चांगला नाही आहे